यासाठी एक प्रतिज्ञा शासनाने आपल्यासाठी दिलेली आहे आणि ती सर्वांनी घ्यावी यासाठी सर्वांना विनंती आहे. एक हातचे आपलं प्रतिज्ञा केले पहिला, त्यानंतर प्रतिज्ञेचं वाचन करतील आपल्या पंचायत समितीचे कक्षाधिकारी आदरणीय टिपणी साहेब. आज या ठिकाणी स्नेहालय संचलित उडान प्रकल्प या अंतर्गत बालविवाह विरोधी प्रतिज्ञा आपण सर्वजण या ठिकाणी घेणार आहोत. मी स्वतः वाचन करतो आणि त्यानंतर आपण माझ्या मागे प्रतिज्ञा म्हणायची आहे. आम्ही अहमदनगर जिल्हावासीय प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू. आम्ही आमच्या परिवारात आणि गावात, वाड्या वस्तीवर, शहरात आणि पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही. बालविवाहास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कधीही मदत करणार नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याची माहिती आम्ही योग्य यंत्रणांना तात्काळ देऊ. उडान हेल्पलाईन, चाइल्डलाईन, पोलीस, ग्रामसेवक, तहसीलदार, बालविकास प्रकल्पाधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना तातडीने माहिती देणे हे मी माझे नागरिक कर्तव्य मानतो. बालविवाहाने मुली आणि मुलांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे. त्याबद्दल 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड केला जातो. या कामी मुलीचे आई वडील, नातेवाईक, लग्न लावणारे आणि हजर राहून सहयोग देणारे सर्वजण दोषी ठरत असल्याची जाणीव आम्ही लोकांना करून देऊ. बालविवाहाची माहिती उडान हेल्पलाईन 9011 026 495 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आम्ही देऊ. कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य आणि मदत करू. प्रसंगी पंच किंवा साक्षीदार म्हणून नागरी कर्तव्य पार पाडू. बालविवाह मुक्त नगर जिल्हा आणि बालविवाह मुक्त भारताचे स्वप्न जिद्दीने साकारण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद. पंचायत समितीच्या वतीनं आणि पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागामध्ये पर्यवेक्षक म्हणून जे सेवेमध्ये आहे असे आपल्या सर्वांचे वसंत साहने साहेब यांचे चिरंजीव हर्षद साहने हे ARTO क्लास 1 या पदावर त्यांना पोस्टिंग मिळालेली आहे. आदरणीय आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय प्रवीणजी शिनारे साहेबांना विनंती आहे की सर्वांच्या शुभ हस्ते हर्षदचा या ठिकाणी सत्कार व्हावा. हर्षदचे पप्पा आणि हर्षदने तात्काळ त्या ठिकाणी तो स्वीकारावा. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या सत्काराला लाभ द्यायची आहे. पंचायत समितीतून या कर्मचाऱ्यांचा साने साहेबांचा चिरंजीव एक हर्षद अत्यंत चांगल्या अशा पदावर गेलेला आहे. पंचायत समिती प्रशासनाच्या वतीनं त्याला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आज 19व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या पंचायत समितीचे कर्तव्याध्यक्ष, गटविकास अधिकारी तथा कुशल प्रशासक सन्माननीय प्रवीणजी शिनारे साहेब
यांच्या उपस्थितीमध्ये हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व खाते प्रमुख, सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहिला, सर्वांना खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे बीएसटी कॉलेजचे एसीसी कॅडेट पायलट बाबूर सर आणि त्यांचे सहकारी ते या ठिकाणी आज उपस्थित राहून आपल्या ध्वजसंचलन त्यांनी केलं आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद पंचायत समितीच्या वतीनं. त्याचप्रमाणे दिगंबर सराफ विद्यालयाच्या विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक भिडे सर, त्याचप्रमाणे नालकर मॅडम हे आपला संपूर्ण चमू घेऊन या ठिकाणी उपस्थित राहणार आणि संगीतमय या ठिकाणी आपण ध्वजगीत, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि एक समूह सादर केलं. यांनाही खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च एकदा ज्यांचं नामोनी मिळालं असेल त्याही सर्वांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांना अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर बरोबर 8:45 म्हणजे 8:45 वाजता आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी बाईक रॅली काढणार आहोत. बाईक रॅलीचा मार्ग आपणास अवगत असावा म्हणून या ठिकाणी पंचायत समितीपासून आपण गावामध्ये जाणार. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊ. पुढे आपण एसटी स्टँड आणि नंतर नगर रोड मार्गे पुन्हा पंचायत समितीमध्ये येणार आहोत. ही सर्वांना विनंती आहे की आपण त्या 10 मिनिटाच्या वेळामध्ये आपण अल्पोपहार घ्यावा. अल्पोपहाराची व्यवस्था पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. दोन्ही आले पाहिजे ना. शिर्डी सगळ्यांनी इकडे बघा.